अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे चैत्र पौर्णिमा, त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव पण आहे. आपण हनुमान जन्मोत्सव साजरी करत असतो, आपल्या देवी आईची सेवा करत असतो, आपल्याला कुळाचार करायचा असतो. तर सेवा कशी करायची, कुळाचार कसा करायचा, प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या चालीरीती असतात. तुम्ही तुमच्या समाजामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जसा कुळाचार केला जातो तसा तुम्हाला उद्या करायचा आहे. हनुमान जन्मोत्सवाला त्यांची कृपा ज्यांच्यावर असते त्याला कधीच कशाची भीती वाटत नाही. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही वारंवार हनुमान चालीसा पठण करता तर तुम्हाला शनिदोष जरी असला तरी, शनी महाराजांची महादशा जरी असतील तरी ती कमी होते. तुम्ही बघत असाल की शनी महाराजांच्या मंदिराच्या शेजारी किंवा आजकाल बऱ्याच शनी महाराजांच्या मंदिरात तिथेच मारुती रायाची पण मूर्ती असते आणि तिथे हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र लिहिलेलं असतं. आता उद्याच्या दिवशी तुम्हाला अतिशय सोपा आणि साधा उपाय करायचे. सगळ्यात महत्त्वाचा कोणता उपाय पण करताना बघा, जेव्हा आपण एखादा उपाय करतो तेव्हा मनात एक सकारात्मकता असणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही जेवढ्या सकारात्मक दृष्टीने उपाय करता तेवढंच तुम्हाला परत मिळेल. मनात शंका असली किंवा भरपूर प्रश्न असेल, तुमच्या मनात जर करू की नको असं जर होत असेल तर जे पण तुम्हाला मिळणार आहे ते नकारात्मकतेच मिळेल. म्हणून जो काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही सकारात्मकतेनेच करा. आता हा उपाय आपण वर्षातून एकदाच करत असतो आणि आवर्जून उद्या हा सगळ्यांनी तुम्ही उपाय करा. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्यावरनं एक उतारा करायचा आहे. आता आपल्याला स्वतःवरनंच उतारा करायचा आहे. सगळ्यात आधी मासिक धर्म, सुताक, विटाळ असेल तर तुम्हाला, आणि ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी हा उतारा करायचा नाही. आता स्वतःचा उतारा स्वतःवर करायचा. याचा अर्थ काय, आपला उतारा आपण करायचा. म्हणजे बघा, काही जण म्हणतील की मी मिस्टरांचा करू का, मुलांचा करू का, की माझ्या मुलाने माझ्यावरून करू का, तर तुम्ही स्वतःचा उतारा स्वतःवरूनच उतरायचा आहे. तर आता आपण बघा काय करतो, याचं कारण तुम्हाला सांगते. नारळाचा उतारा आपण दर अमावस्येला करत असतो. नारळ हे एक शुभ चिन्ह, शुभ फळ मानलं जातं. नारळाने आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा नारळाचा आपल्याला वापर करावा लागतो. जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो तेव्हा या नारळ आपण उपयोग करत असतो, नारळाचा वापर करत असतो. अशा या नारळामध्ये सकारात्मक ऊर्जा, कुठली पण नकारात्मकता आपल्या आयुष्यात आलेली ती पटकन खेचून घेत असते. बऱ्याच वेळा असं केलं जातं, तुम्ही कापूर होम करता तेव्हा तुमच्या नारळाला तडा गेलेला असतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही घटस्थापना करता, ज्याला आपण मंगल कलश म्हणतो, तेव्हाही कधी कधी त्या नारळाला तडा गेला जातो. असं म्हटलं जातं की घरावर आलेली जी काही वाईट बाधा आहे ती नारळ स्वतःवर घेत असते. ज्यांचा विश्वास आहे ते पाळतील, ज्यांचा नाही आहे त्यांनी व्हिडिओ बघू नका. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. अर्थात नारळ घेण्याआधी त्याला हळदी कुंकू लावा, तो देवासमोर ठेवा. आता बघा, मारुती रायाला भगवान विष्णू म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे. म्हणजेच मारुती राया, हनुमान राया भगवान श्रीरामांची खूप सेवा करतात. त्यांना अनन्य भक्तीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. म्हणून घरात प्रभू श्रीराम किंवा आपल्या रामांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ते नारळ ठेवायचं आहे किंवा ते नारळ तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे. देवासमोर ठेवल्यावर तुम्हाला ही जी काही कृती मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे बघा, जे पण मी आता तुम्हाला उपाय सांगणार आहे तो करताना कोणाशीही बोलायचं नाही. तुम्ही मंदिरात जाताना पण तुम्हाला मागे पण बघायचं नाही. म्हणजेच एक नारळ घ्यायचा, नारळ देवासमोर ठेवायचा. देवासमोर ठेवल्यावर तो स्वतःवरच उतरवायचा. आता स्वतःवर उतरवताना गोल गोल फिरवायचं. आता संपूर्ण आपला हात इतका मोठा नाही की आपल्या पायापर्यंत जाऊ शकतो, डोक्यापर्यंत जाईल, पण खाली जेवढा जाता येईल तेवढा तोपर्यंत तुम्हाला ते घेऊन जायचं आहे. म्हणजे जेवढा खाली घेऊन जाईल तेवढा खाली तो न्यायचा आहे. असं करत तुम्हाला 7 वेळा करायचं आहे. आता हा जो उतारा करणार आहे, हा उतारा करताना आपल्या आयुष्यात जी काही नैराश्य आहे, म्हणजे समजा माझा काही उद्योगधंदा आहे तो ठप्प पडलाय, म्हणजे जे पण काम आहे त्या कामात मला यश मिळत नाही आहे, ज्या काही तुमच्या सांसारिक अडचणी असतील यातून तुम्ही मोकळे झाले आहे असं समजायचं आहे. आणि असं म्हणून तुम्हाला हे 7 वेळा तुमच्यावरून उतरवायचं आहे. मनातल्या मनात असं बोलायचं की माझा जो काही धंदा आहे तो आता चांगला सुरू होणार आहे. माझं जे पण प्रॉब्लेम आहेत, मला ज्या पण कामात यश मिळत नाही त्या कामात मला यश मिळालं आहे, असं आपल्याला करायचं आहे. आणि असं करत करत आपल्याला उतरवायचं आहे. तुमच्या अडचणी थोड्याशा मी तुम्हाला सांगितलं, बाकी ज्या असतील त्या तुमच्या मनातल्या मनात 7 वेळा बोला. बोलल्यावर डायरेक्ट चप्पल घालायची आणि मंदिरात जायचं. मंदिरात जाताना कोणीतरी भेटलं किंवा कोणी मित्रमैत्रिणींशी कुणाशी गप्पा मारायचं नाही. मग बघा, मंदिर लांब आहे किंवा आम्ही जाऊ शकत नाही, बघा आता तुम्हाला हा उतारा करायचा आहे तर तुम्हाला मंदिरात डायरेक्ट जायचं आहे. मग तो उतारा करून तुम्ही घरात ठेवणार,
मग अर्धा पाऊण तासाने जाणार किंवा सकाळी उतार करणार आणि संध्याकाळी ठेवणार असं बिलकुल करायचं नाही आहे. हा उतार तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे आणि अगदी प्रदोष काळानंतर ते झाल्यावर तुम्हाला निघून जायचं आहे. हा उतारा झाल्यानंतर म्हणजे आपण हे जेव्हा आपण करणार आहोत ते झाल्यानंतर तुम्हाला डिरेक्टली मंदिरात जायचं आहे आणि जाताना कोणाशी गप्पा वगैरे मारायचं नाही. आता ते जे नारळ सांगितलं आहे तर मला माहिती आहे की उद्या प्रत्येक मंदिरात खूप जास्त गर्दी असेल. तुम्हाला जर मारुतीरायांच्या चरणावर हनुमानांच्या चरणावर जर ते नारळ ठेवता आलं नाही तर मग ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जर ठेवता आलं तर अतिशय उत्तम. छोट्या मंदिरात पटकन आपल्याला जाऊ देतात, चरणाजवळ ते नारळ तुम्हाला ठेवायचं आहे. जर नाही ठेवू दिलं तर मंदिरात असं एक ठिकाण बघा जिथं तुम्हाला फूल ठेवू शकता किंवा तुम्ही हार ठेवू शकता. तिथं तुम्हाला प्रसादाचं सामान ठेवू शकता. आता फूल आणि हार अर्थात ते नंतर निर्माल्यात जातं. तिथे तुम्हाला ते नारळ ठेवायचं आहे. दर्शन वगैरे करायचं आहे, ते नारळ ठेवायचं आहे. दर्शन आणि जो गाभार आहे, गाभारात येऊन तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. हनुमान चालिसाचं पठण करायला बिलकुल विसरू नका. आता तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम. नाहीच जमलं तर 7 वेळा करा. कमीत कमी 3 वेळा ते 5 वेळा तरी करा. जेवढं जास्त वेळा करता येईल तेवढं जास्त करा, तेवढंच चांगलं आहे तुमच्यासाठी. आता हनुमान चालिसा प्रत्येक मंदिरात लिहिलेलं असतं, नाहीतर आपला मोबाईल काढायचा आणि आपण वाचायला सुरुवात करायची. 7 वेळा म्हटलं तर खूप प्रभावी आहे आणि त्या हनुमानरायाला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात जे काही दुःख आहे, जो काही त्रास आहे, जे काही संकट आहे त्यातून मला मार्ग मिळू दे. जे काही कष्ट करत आहेत, जे तुम्ही प्रामाणिकपणे जो काही तुमचं काम करत आहेत त्याच्यात मला यश येऊ दे. एवढी साधी प्रार्थना करायची. बघा, जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, तो खरं सांगू का, जो प्रामाणिक कष्ट करत असतो त्याला बऱ्यापैकी वेदना असतात, पण आपण आपला प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही. शेवटी प्रामाणिकपणा जो काम करत असतो त्याला देवाची साथ असते. देवाने आपल्यासोबत असावं, संकट दुःख त्रास आले तरी चालेल, पण देवांचा वरद असतं आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, हा जो काही उपाय आहे तो मी सांगितला आहे तो तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव मिळेल. तर झालेली सेवा मी महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.